हॅलो फ्रेंड्स, आपण या आधीच्या क्लासमध्ये या ठिकाणी या चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनामिक्ससाठी आपण काही पॉईंट डिस्कस केले होते. त्यापैकी पहिला पॉईंट होता मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक एकदम या ठिकाणी या चॅप्टरसाठी जे की ही अशी क्वांटिटी आहे जे की बेसिक टर्म आहे, जे की वारंवार आपल्याला प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये ही जे की डेफिनेशन याच्या फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. दुसरी टर्म याच्यामध्ये आपण डिस्कस केली बघा की कायनेटिक एनर्जी दॅट इज इन द रोटेशनल मोशन, आणि याच्यासाठीचा फॉर्म्युला आला होता बघा, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर तिसरा या ठिकाणी आपण क्वांटिटी बघितली होती जी की दोन पद्धतीच्या बॉडीसाठी, जसं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग फाइंड आउट केला होता. त्याचा फॉर्म्युला आला होता आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. त्यानंतर तिसरा त्याच्या पुढचा पॉईंट आपण काढला होता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. म्हणजे आणि या ठिकाणी कन्सन्ट्रेशन असं होतं की ह्या डिस्क जी की वेगवेगळ्या छोट्या छोट्या रिंगनं बनलेली आहे, आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला यूज करून आपण डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला होता, आणि त्याचा फॉर्म्युला आला होता 1/2 एम आर स्क्वेअर. डिस्क आणि रिंग, रिंग आणि डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे? रिंगचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर, आय इक्वल टू एम आर स्क्वेअर, आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे 1/2 आय तर एम आर स्क्वेअर, 1/2 एम आर स्क्वेअर. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन दोघांसाठी पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. असे जे की पॉइंट आपण डिस्कस केले. यानंतर आपण बघितलं जे की रेडियस ऑफ गायरेशन, आणि यानंतरच्या याच्यामध्ये आपण डिस्कस केलं या ठिकाणी आता करणार आहोत या पुढच्या पॉइंटमध्ये. जसं की यामध्ये दोन असे थेरम आहेत, दोन असे प्रिन्सिपल आहेत. अकॉर्डिंग टू दीज टू थेरम देअर वन वी कॅन फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिफरंट बॉडीज when axis of rotation that is passing to the different location, different points. अशा वेळेस हे दोन थेरम आपल्याला ते मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी खूप या ठिकाणी उपयोगी आहेत, जे की सगळ्यात महत्वाचे असे हे दोन थेरम आहेत. दोन थेरम आपण त्याचे प्रूफ आणि त्याचे प्रिन्सिपल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला जे की थेरम आहे दिट इज द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. यामध्ये आपण शिकणार आहोत की थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. तर हा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस नेमकं काय आहे याची स्टेटमेंट आधी आपण शिकून घेणार आहोत. तर या ठिकाणी या थेरमची जी की स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी समोर आपल्या स्क्रीनवर आहे, ती अशी आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू, म्हणजे एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे जो की एका ऍक्सिस भोवती अबाउट एनी ऍक्सिस, जे की दिलेला एक एनी ऍक्सिस आहे, इट इज इक्वल टू काय सांगितलं? सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. म्हणजे या कशाची बेरीज आहे म्हणून सांगितलं? सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट an axis passing through its center of mass and product of mass of the body and square of the distance between two axes. आता इथे बघा की थोडस हे लंबचौड जे की स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट मध्ये आपण शिकत आहोत बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेल्या बॉडीसाठी एखाद्या कोणत्याही ऍक्सिस थ्रू जात असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो म्हणून या थेरमद्वारे आपण या ठिकाणी काढत आहोत. तर या ठिकाणी काय सांगितलं बघा की दिलेल्या ऍक्सिस तर ही आहे म्हणे सम, इट इज द व्हॉट? सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरलल ऍक्सिस. म्हणजे ज्या हा समजा ऍक्सिस आहे जो की या ऍक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तो समजा आहे या ठिकाणी मी सांगत आहे की तो आहे समजा आय ओ. हा किती आहे? आय ओ. आता याला एक पॅरलल ऍक्सिस आहे बघा, जे की हे जे सी मधून जाते. सी इज व्हॉट? सी इज द सेंटर ऑफ मास पॉइंट. सो धिस ऍक्सिस अँड धिस ऍक्सिस, हे एक ऍक्सिस आणि हे ऍक्सिस, हे दोन्ही ऍक्सिस कसे आहेत एकमेकाला? पॅरलल ऍक्सिस आहे. हे कसे आहेत एकमेकाला? पॅरलल ऍक्सिस. सपोज देअर वन द डिस्टन्स बिटवीन देम, या दोन ऍक्सिस मधला अंतर आहे समजा एच. हाऊ मच इट इज? एच. अँड सपोज दॅट मास ऑफ द बॉडी इज एम. या टोटल बॉडीचं मास किती आहे? यम एवढा आहे. तेव्हा हा थेरम आपल्याला सांगतो की इट इज द
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी गिवन ऍक्सिस. समजा आयओ हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा झाला तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो इट इज द सम ऑफ, म्हणजे इथे दोन या ठिकाणी टर्मची बेरीज आहे बघा. सम ऑफ काय सांगितलं, कशाची सम? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. कुठून जात आहे ते? सेंटर ऑफ मास मधून जात आहे. अँड प्रॉडक्ट ऑफ कशा कशाची बेरीज आहे सांगितलं, तर आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग when the axis of rotation passing through the center of mass and plus product of कशाचा प्रॉडक्ट सांगितला? मास. m इज व्हॉट? मास ऑफ द बॉडी. आणि h स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस इट्स स्क्वेअर. सो दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट जे की आता आपल्याला इथं मिळाली. आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एस स्क्वेअर अशी ही मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला मिळाली आहे. तर थेरम ची स्टेटमेंट लक्षात आली ना? दिस इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. सो देअर वन a rigid body is to be shown in this figure. One axis passing through the O point and another axis passing through the C means center of mass point. That is the point at which whole mass of the body is supposed to be concentrated. Such a point it is called as the center of mass point. And when there one these two axes are parallel to each other, हे दोन्ही ऍक्सिस कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. नाउ दिस इज द थेरम दॅट वर टू प्रूव्ह हिअर. व्हॉट? थेरमची स्टेटमेंट वरनं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला इथं आली. आय ओ बरोबर आहे आय सी प्लस एम एस स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. सो हे जो moment of inertia that is of the body that is to be find out about a parallel axis, so that is to be prove, we have to prove here. हे आपल्याला इथे प्रूव्ह करून बघायचं आहे. आता बघा या फिगर मध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल देअर इज ए वन ऍक्सिस दॅट पासिंग थ्रू द पॉइंट ओ. आता हा ओ पॉइंट आहे. या ओ पॉइंट मधून हा ऍक्सिस पास होत आहे अँड अबाउट विच सपोज ऍक्सिस इज रोटेटिंग, देन this body is rotating, then moment of inertia is how much? IO. Moment of inertia किती आहे इथे? IO. So this is the first moment of inertia that is of the body, that is IO, when the axis of rotation passing through the O point. Now again we consider here IC is the moment of inertia. This is the IC is the moment of inertia when axis of rotation passing through C point. आता इथे C point आहे बघा, center of mass point. So that we consider here. There one IC is the moment of inertia when axis of rotation passing through the center of mass. Again we consider m is the mass of the body. So total mass of this rigid body that we consider here, that is m. Again what we consider here, h. H is what? H is the distance between these two parallel axes. So there one the distance O and C, there one between OC, that distance that is equal to H, where O is the point through which the axis of rotation passing, where C is the point center of mass point through which the axis of rotation passing. So the distance that is between these two axes, that is equal to how much? H. Again there is the C point, it is also called as the center of mass point, that we considered here. Now there one again in this figure we consider one point P. P is the particle that we consider here. This body, that rigid body, made up of number of identical elements, which are the small elements, such as one element that we consider, that is P. यापैकी एक एलिमेंट आपण कन्सिडर करत आहोत पी. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या एलिमेंटनं ही बॉडी, टोटल बॉडी बनलेली आहे. आणि वन सच ए एलिमेंट, स्मॉल एलिमेंट, बाय मीन्स ऑफ विच दॅट बॉडी इट इज टू बी मेड अप ऑफ whose element whose mass is that is equal to how much? dm. So such a way that all such a small elements which are to be identical, and each element that having identical mass, that is to be equal to dm. Now we join OP. So there one this is the O point and we join this is the P point. So OP that is to be joined. Again there one OC
that is to be produced, this OC line that is joined and it is to be produced again, पुढे ही वाढवण्यात आलेली आहे. And from this P point we have to draw a perpendicular, that is on this OC produced line we have to draw a perpendicular that is to be intersect at D point. So such that there is a distance CD that is equal to X. So this distance CD that is equal to how much? X. So such a way that this is the consideration, and there was some geometry that is of the figure that we have to consider. What? There one we consider, काय consider केलं याच्यामध्ये? ही जी बॉडी आहे खूप छोट्या छोट्या अशा एलिमेंटनं बनलेली आहे. हे सगळे एलिमेंट कसे आहेत? आयडेंटिकल आहेत, म्हणजे सारखे आहेत, एकसारखे आहेत. प्रत्येकाचं मास किती आहे? डीएम डीएम एवढा आहे. आयडेंटिकल असल्यामुळे प्रत्येकाचं मास असेल सारखं असेल. नाउ वी हॅव टू जॉईन दिस OP line. OP is to be joined and distance of OP that is shown here, small letter r. Now again there is OC line, this OC that is joined and protrudes further, ती पुढे वाढवण्यात आली आहे. And we have to draw a perpendicular PD. या ठिकाणी एक perpendicular PD आपण ड्रॉ केलेली आहे. So such that there one PD, it is the perpendicular drawn on this OC produced. Now there one, this OC that is equal to H, OP equal to small letter r, and now we have to find here first one the moment of inertia of this element. आता आपल्याला पहिल्या प्रथम काय करायचं आहे? हा जो P एलिमेंट आहे याचाच आधी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट whose mass is dm about an axis passing through the O point. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपण सुरुवातीला कशाचा काढणार आहोत? या एलिमेंटचा काढणार आहोत. सो dm is the mass of the element and about an axis passing through the O point, then moment of inertia of this is dm, it is given by OP square dm. This is the distance square, product of mass and distance square. Moment of inertia चा फॉर्म्युला आहे OP square dm. Again we have to find out the moment of inertia of the body about an axis passing through the point O. आता आपण आधी कशाचा काढला? फक्त या एलिमेंटचा काढला ज्याचं मास डीएम आहे. आता आपल्याला कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा? टोटल बॉडीचा अबाउट अन ऍक्सिस passing through the O point. So what is the formula? Formula it is IO equal to, as we consider this body is made up of what? The identical elements. So each particle, each element has having same mass, so that there one all such a body that having same mass particles, so that the moment of inertia it is calculated by using this formula, integration of OP square dm. जर आपण या सगळ्या यासारख्या प्रॉडक्टची जर बेरीज केली, ऍडिशन केली, म्हणजे इंटिग्रेशन घेतलं, तर आपल्याला काय मिळतो? या टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द O point. Now as OP it is how much? OP that is considered it is to be equal to R. OP ची किंमत किती आहे? R. So IO equal to integration of R square dm. So this is the first equation that we have to see here. So this is to be, first of all we calculated the moment of inertia of the element, and next thing we calculated the moment of inertia of the whole total body when axis of rotation passing through the O point. आता पुढे आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत की मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी एलिमेंटचा काढणार आहोत when axis of rotation passing through the C point. C means when axis of rotation passing through the center of mass point, then we have to find the moment of inertia of the element whose mass is how much? dm. Now it is how much? Again same formula. Moment of inertia चा काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय मास. मीन्स डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून या ठिकाणी ज्या एलिमेंटचं पी या एलिमेंटचं डिस्टन्स किती आहे? सी पी स्क्वेअर. जसं आधी ओपी स्क्वेअर होतं अंतर,
आता किती झालं सीपी स्क्वेअर डीएम. आता हे आला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंट अबाउट द C axis. Now we have to calculate the total moment of inertia about the that is of the body when axis of rotation passing through the C point. आता परत इथे काय करायचं की पहिल्यासारखंच आहे. जर आपल्याला टोटल आपण डीएम या एलिमेंटचा काढला सी ऍक्सिस भोवती, आता टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा झाला तर या ज्या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल, त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो आय सी दॅट इज व्हॉट IC represent the moment of inertia of the body when axis of rotation passing through the C point. So integration of Cp square dm. So this is the second equation that is of this theorem. What? Cp square dm. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले मित्रांनो. आता आपण इथे या ठिकाणी पुढे बाय युजिंग द जॉमेट्री ऑफ द फिगर देअर वन वी हॅव टू प्रूव्ह धिस थेरम. आणि थेरमची स्टेटमेंट पहिली आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितली आहे. तर आता या ठिकाणी पहिल्या प्रथम आपल्याला या ठिकाणी जे की एक बिग ट्रायंगल आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण आपण या ठिकाणी जो ट्रायंगल तयार झाला आहे इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इट इज व्हॉट? इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. फ्रॉम दिस ट्रायंगल OPD what we have to consider? We have to consider OP square, means that hypotenuse square diagonal square that is equal to what? OD square plus PD square. म्हणजे OD is what? The OP square that is equal to what? OD square that is the base square plus PD square म्हणजे काय? हाईट. ही झाली बेस आणि हे काय झाली हाईट. आता अशा प्रकारे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला दॅट इज टू बी इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर और डायगोनल स्क्वेअर हे आपल्याला इथं मिळालं. नाउ दिस OD इज टू बी मेड अप ऑफ टू पार्ट्स. As we observe the figure, we write this equation as OD is to be equal to, because that is to be made up of two parts. One is to be OC plus CD. OD दोन भागानं बनलेली आहे, OC plus CD and bracket square plus PD square. So that this is the bracket that is to be solved by using A plus B bracket square. आपल्याला माहिती आहे A plus B bracket square च्या द्वारे आपण हे या ठिकाणी या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करणार आहोत. सो OP square that is the left hand side. So first A square means OC square plus 2AB म्हणजे 2 into A म्हणजे OC आणि हे B म्हणजे CD plus B square म्हणजे CD square and remaining is the PD square. Now again we have to use that there is a small right angle triangle in this figure that is to be what? In the triangle PCD. फिगर बघा, फिगर मध्ये आपण लक्ष देऊया. दिस इज अगेन ए स्मॉल राइट एंगल ट्रायंगल that is the triangle PCD. So in this triangle CD represent the base and PD is the height and CP square is the diagonal. So again this diagonal square that is equal to base square plus height square. So in the above equation this one there is a CD square plus PD square is to be there. याच्यामध्ये आपण बघत आहोत की CD square plus PD square आहे. So in this instead of this CD square plus PD square we substitute that is equal to how much? CP square. आपण याच्या बदल्यामध्ये काय ठेवू शकतो? या CD square plus PD square च्या बदल्यामध्ये आपण काय ठेवू शकतो? CP square ठेवू शकतो. So we substitute this value in the above equation instead of this CD square plus PD square. So our equation becomes, ह्या इक्वेशन मध्ये आपण हे लिहू शकतो असं वरच्या OP square is the left hand side. So this is the OC square is to be as it is plus 2OC CD हे या ठिकाणी as it is. So instead of this CD square plus PD square from this equation we write how much? CP square. आपण या ठिकाणी याला काय लिहू शकतो? CP square. Now we substitute all these value as OP is equal to R. OP ची किंमत किती आहे? R. म्हणून आपण इथे लिहिलं R square. OC is the what? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. हे दोन जे पॅरलल ऍक्सिस आहेत पॅरलल ऍक्सिस त्याच्यामधलं अंतर म्हणून या ठिकाणी लिहिलं H स्क्वेअर प्लस 2OC इंटू CD. आता OC किती आहे या ठिकाणी H आणि CD किती आहे X प्लस रिमेनिंग इज CP स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपलं हे इक्वेशन नंबर किती झालं आता? 4. तर या आलं R स्क्वेअर इक्वल टू H स्क्वेअर प्लस 2HX प्लस
what? Cp square. Now we go toward the further next slide. So what? Where CD is how much? It is equal to x, and we have such a equation. Now to the above equation 4, we have to multiply by the each side, by the both side by dm. आपल्याला काय करायचं आता? या इक्वेशनला वरच्या dm न दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं, अँड वी हॅव टू टेक इंटिग्रेशन बाय द बोथ साइड. आता आपल्याला इथे dm न मल्टिप्लाय करायचं, आणि आता इथे आपल्याला काय घ्यायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. सो इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड, म्हणजे या बाजूचं आणि या बाजूचं प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन, आणि प्रत्येक टर्मला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचं? dm न. सो फर्स्ट लेफ्ट हँड साइड बिकम्स integration of r square dm, that is equal to integration of h square dm, परत इंटिग्रेशन ऑफ 2 into h into x dm, आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ cp स्क्वेअर dm. अशा पद्धतीनं आपल्याला इथे हे जे की इंटिग्रेशन आपण घेतलं, त्याच्यापैकी इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर dm दॅट इज इक्वल टू, आता या टर्म मध्ये h ही टर्म कशी आहे? कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन काय असते? कॉन्स्टंटच असते. सो वी टेक आउटसाइड द इंटिग्रेशन साइन. So h square integration of dm plus, in this case again 2h is constant, we take outside the integration, 2h integration of x dm. आता परत काय उरलं? प्लस cp square dm. आता cp square dm म्हणजे काय आहे? इंटिग्रेशन that is equal to ic. Instead of this cp square dm we write that is equal to ic from equation 2 that we write here. आता इथे इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे डीएम डीएम काय? डीएम काय? प्रत्येक या ठिकाणी जे एलिमेंट आहे प्रत्येकाचं मास, त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं, त्यांचं एकत्रीकरण केलं, तर काय मिळते आपल्याला? टोटल मास ऑफ द बॉडी. सो इन्स्टेड ऑफ इंटिग्रेशन ऑफ डीएम वी राईट m, and this term x dm whose integration that is equal to 0, that you have to remember. So this is the term x dm that is equal to 0. आता इथे आपण ही फिगर बघत आहोत, याच्यामध्ये हे h काय आहे, x काय आहे, तुम्ही इथं समजून घेतलेलं आहे. सो अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट ऑफ ऑल पार्टिकल about the center of mass that is equal to 0. So this is the reason why this integration x dm is equal to 0. याचं काय कारण आहे? तर या ठिकाणी अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल पार्टिकल अबाउट द सेंटर ऑफ मास हे किती आहे? 0 आहे. कारण सेंटर ऑफ मास असा पॉइंट आहे ज्या ठिकाणी टोटल मास जे की एकवटलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पार्टिकलचं या ठिकाणी मास सॉरी अंतर हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून 0 आहे, म्हणून हे मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येतो. सो दिस इज द इक्वेशन दॅट वी डिस्कस हियर, आणि या इक्वेशन नंतर पुढचं इक्वेशन आपण आता इथे बघणार आहोत. सो व्हॉट वी राईट हियर, लेफ्ट हँड साइड दॅट इज इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर dm, नथिंग बट इट इज IO. नंतर इथे आहे h स्क्वेअर, नंतर इथे आहे मल्टिप्लाइड बाय m प्लस 0 अँड प्लस ic. सो दॅट we write here the equation IO equal to IC plus MS square. So what? This is the proof that is of the parallel axis theorem that we proved here. What it says? The moment of inertia about a body about any axis is equal to, काय सांगतो? It is the sum of moment of inertia of the body when axis of rotation passing through the center of mass, and it is the sum सांगितलं आपण, सेंटर ऑफ मास म्हणून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी आहे, प्लस प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो IO इक्वल टू IC plus MS square. That is the equation, that is the theorem that is of the parallel axis that we proved here. By using this formula we can find out the moment of inertia about any parallel axis passing through the body, where m denotes the mass of the body, where h denotes the distance between two parallel axes. One thing that you have to remember here, it is to be that the one axis that must be passing through the center of mass point, and this is to be the unknown moment of inertia that is to be find out here. So this is the expression that is very useful, and we have to use in the further expressions
further to find out the different moment of inertia of the body. And here one, this is about the proof that we discussed here.